काँग्रेसकडनं नेमकी कोणाला संधी मिळाली जाणार यावरती आज कदाचित स्पष्टता होऊ शकते। काँग्रेसकडनं महाराष्ट्रामधील उमेदवारांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। आज कदाचित काँग्रेसकडनं ही घोषणा होऊ शकते। राज्यामधील 12 उमेदवारांच्या काँग्रेसच्या यादीमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडनं आज दुसरी यादी जाहीर केली जाईल। पटोले, वडेट्टीवार, शाहू महाराज, प्रणिती शिंदेंच्या नावाची या दुसऱ्या यादीमध्ये चर्चा आहे। काँग्रेसकडनं आज ही यादी येणार का आणि यामध्ये कोणकोणती नावं महाराष्ट्रामध्ये असणार याबद्दल काही चर्चा जोरात सुरू आहेत। काही नावं प्रामुख्याने यामध्ये चर्चेत आहेत। त्यामुळे आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा ही यादी येते, तिसरी यादी येते, तेव्हा या तिसऱ्या यादीमध्ये कुणाकुणाचा समावेश होतो, महाराष्ट्रामधली कोणकोणती नावं यामध्ये दिसतात, ज्या नावांची चर्चा आहे ती नावं दिसतात का की त्याच्या व्यतिरिक्त काही नावं पुढे येतात हे पाहणं सुद्धा फार महत्त्वाचं असेल। आणि याविषयी अधिक बोलूया। दिल्लीमधून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, तिसऱ्या यादीची प्रतीक्षा आहे महाराष्ट्राला प्रामुख्यानं, कारण यामध्ये बऱ्याच नावांची चर्चा आहे। त्यापैकी कोणती नावं दिसणार, कोणती नावं या यादीमधनं समोर येणार नाहीत हे सुद्धा पाहायचं आहे। काँग्रेस आहे त्यामुळे काही येऊ शकतं। आता सध्या या क्षणाला कोणा नावांची चर्चा आहे महाराष्ट्रात? खरं तर काँग्रेसमध्ये परिस्थिती अशी झालेली आहे, काँग्रेसच्या बड्या नेत्यांना दिल्लीला यायचं नाही, ज्या पद्धतीने भाजपच्या बड्या नेत्यांना यायचं नाहीये। त्यामध्ये चंद्रपूरचे विजय वडेट्टीवार हे त्यांच्या मुलीसाठी, शिवानी वडेट्टीवारसाठी तिकीट मागत आहेत। मात्र त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः लढा। भंडारा गोंदियामधून नाना पटोले यांना स्वतः सांगितलेलं आहे तुम्ही लढा। त्यामुळे या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जे नेते राज्यामध्ये थांबून कदाचित राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आले तर बडे मंत्री होतील अशी अपेक्षा लावून बसलेले आहेत। त्यांना आता लोकसभा निवडणूक लढण्याचे आदेश भाजप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेले आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजपने चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार यांना दिल्यामुळे विजय वडेट्टीवार तुम्ही स्वतः लढा असं सांगण्यात आलेलं आहे। कोल्हापूर मधून शाहू महाराज यांचं नाव फायनल आहे। सांगलीची जागा सलग 2दा तुम्ही हरत आलेला आहात असं देखील काँग्रेस नेत्यांनी सांगितलेलं आहे। मात्र विश्वजित कदम यांनी स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतलेली आहे आणि विशाल पाटील यांना उमेदवारी देणं का गरजेचं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे जर पाहिलं तर भिवंडीमधून अद्यापपर्यंत उमेदवार फिक्स झालेला नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवरती क्लेम केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे गडचिरोली त्याचबरोबर पहिल्या टप्प्यातील ज्या जागा आहेत रामटेकसह 5 जागा याचे उमेदवार फायनल झालेले आहेत। आज सकाळी 11:30 वाजता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची एक पत्रकार परिषद होत आहे। या पत्रकार परिषदेमध्ये खरं तर स्पष्टता येईल की उर्वरित उमेदवार जे आहेत, खास करून देशभरातील पहिल्या टप्प्यात ज्या 21 राज्यात उमेदवार जागांवरती निवडणुका होत आहेत, त्या 21 राज्यातील पहिल्या टप्प्यातील सर्व उमेदवार आज काँग्रेस घोषित करणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील या जागांचा 5 जागांचा समावेश आहे आणि त्यांची उमेदवाराची यादी संध्याकाळपर्यंत येणार आहे। दुसरीकडे राज्यामध्ये जी बैठक सुरू आहे त्याच्यामध्ये ज्या जागांमध्ये खास करून सांगली असो, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भिवंडी असो आणि मुंबईतील सध्या राहुल शेवाळे शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार असलेली एक जागा आहे, ती जागा देखील काँग्रेसने मागितलेली आहे। मात्र या ठिकाणी अनिल देसाई हे शिवसेनेचे ठाकरे गटाचे सध्याचे राज्यसभेचे खासदार होते, त्यांना उतरवलं जाण्याची शक्यता आहे आणि दादरचा बालेकिल्ला याच मतदारसंघात येतो। बरोबर शिवाजी।